सध्या राज्यात जे आहे ते वाद ओढावला आहे तो म्हणजे जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्याचा, तर दुसरीकडे अब्दुल सत्तार यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता आक्षेपार्ह शब्दांचा, यावरून कुठेतरी गदारोळ सुरू असताना राष्ट्रवादीत पुन्हा एकदा आपण वाद पाहतोय। राष्ट्रवादीत खरं तर फूट पडल्यापासूनच अजित पवार गट आणि शरद पवार गट असेल, दोन्ही गटामध्ये कुठेतरी एकमेकांवर टीका टिप्पण्या आणि आरोप प्रत्यारोप होताना पाहायला मिळतात। त्याच पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी जे वक्तव्य केलं होतं श्रीरामावरून, त्या वक्तव्यावरून सुद्धा या दोन्ही गटांमध्ये एकमेकांवर आरोप झाले। जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका झाली आणि आता पुन्हा एकदा या दोन गटांमधला हा जो वाद आहे तो कुठेतरी वाढताना दिसतोय। त्यातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शरद पवार यांच्या वयावरून पुन्हा एकदा त्यांचा वयाचा उल्लेख केलाय आणि शरद पवार यांना टोला लगावलाय। एका कार्यक्रमात, नाशिकच्या कार्यक्रमात अजित पवार बोलत होते आणि त्यावेळेस त्यांनी हे वक्तव्य केलंय। 80 ते 85 वर्षांच्या लोकांनी आता आशीर्वाद द्यायला हवा किंवा आम्हाला सल्ला द्यायला हवा, असं पुनर्वक्तव्य जे आहे ते अजित पवार यांच्याकडून करण्यात आले। खरं तर राष्ट्रवादीत जेव्हापासून फूट पडली, अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेले आमदार जेव्हा वेगळे झाले राष्ट्रवादीतून किंवा शरद पवारांपासून जेव्हा त्यांनी वेगळा मार्ग स्वीकारला, तेव्हापासूनच कुठेतरी अजित पवार हे शरद पवार यांच्यावर टीका करताना पाहायला मिळतात। शरद पवार यांनी त्यांची निवृत्ती आधी जी घेतली होती त्यावरून कुठेतरी अजित पवार सातत्यानं त्यांच्यावर टीका करतात आणि तोच परिचय आता पुन्हा एकदा नाशिकच्या कार्यक्रमात पाहायला मिळाला। सुविचार गौरव म्हणून एक कार्यक्रम पार पडला, त्यावेळेस अजित पवार त्यांच्यासोबत मंत्री छगन भुजबळ सुद्धा उपस्थित होते आणि यावेळेस या भाषण करताना अजित पवार यांनी 80 ते 85 वर्षांच्या व्यक्तींनी आता आशीर्वाद देण्याचं आणि सल्ला देण्याचं काम करावं असं वक्तव्य केलं। असा उपरोधिक सल्ला जो आहे तो शरद पवार यांना लगावलाय आणि राजकीय कार्यकर्त्यांबाबत बोलताना अजित पवार यांनी असं सुद्धा म्हटलंय की मी काही लेचापेचा नाहीये, जी वस्तुस्थिती आहे ती मी स्पष्टपणे मांडतो, तुमच्यासमोर एक बोलायचं आणि पाठीमागे बोलायचं असा व्यक्ती मी नाहीये, असं वक्तव्य त्यांनी केलं। आणि त्याच पुढे ते असं म्हणतायत की 30-35 वर्षांच्या मागची जी 30-35 वर्षांची माझं जे आयुष्य आहे तो माझा जो प्रवास आहे तोपर्यंतच्या माझे वक्तव्य, माझ्या गोष्टी तुम्ही ऐकल्या आहेत, तुम्ही देखील म्हणाल की आता या लोकांना संधी दिली पाहिजे आणि त्यामुळे 80 ते 85 वर्षांच्या लोकांनी आशीर्वाद देण्याचं, सल्ला देण्याचं काम किंवा आशीर्वाद आम्हाला दिले पाहिजेत, असं अजित पवार यांनी म्हटलंय। पाहूयात अजित पवार यांचा हा व्हिडिओ। मी 17व्या वर्षाचा असताना वाढले, त्याच्यावर मला कॉलेजचं जीवन संपल्यावर शेती करायला लागली। माझी पोल्ट्री, डेअरी, ऊस आणि हॉर्टिकल्चर अशी ती शेती। परंतु तेव्हाही मी शरद जोशींच्या शेतकरी संघटनेकडे आकर्षित झालेलो होतो। मी पण तिथं काम करत होतो। नंतर मग मी राजकीय जीवनामध्ये आलो आणि पक्षाने मला खासदारकीचं तिकीट दिलं आणि नंतर वेगवेगळ्या माझा संपूर्ण राजकीय पार्श्वभूमी तुमच्या समोर आहे। आज शेतकऱ्यांच्या विकासासाठी ध्यास घेऊन तुम्ही जो जीवनभर संघर्ष केलेला आहे आणि आज देखील त्याच आस्थेने तुम्ही ते सगळं करण्याचा प्रयत्न करताय। ऊस, कांदा या पिकाच्या सह शेतमालाला भाव मिळाला पाहिजे, कृषी निर्यात मूल्य ओळखून केंद्र आणि राज्य शासनानं कृषी धोरण आखावं, यासाठी त्यांनी अनेक आंदोलनं केली। शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत ते प्रयत्नशील राहिले आणि त्यांना आज पुरस्कार देण्यात येतोय। मी त्यांना हेही सांगेन, तुम्हालाही सांगेन, पाशा पटेल पूर्वी आमच्या बरोबर होता, नंतर ते भाजपामध्ये गेले। मी बऱ्याचदा काम करत असतानाच याच्यामध्ये तो कुठल्या पक्षाचा असं बघत नाही, तर त्याच्यामध्ये ते काम करण्याची क्षमता आहे का ते बघतो आणि त्या पद्धतीनं ज्यावेळेस माझ्याकडे फाईल धनंजय मुंडेंनी आणली की दादा इथं कुणाला आपल्याला करायचंय, त्याच्यामध्ये कोण व्यक्ती निवडू, तर मी नाव आठवत असताना माझ्या पुढं पाशा पटेलांचं नाव आलं। मी तिथं पाशा पटेलांचं नाव लिहिलं, धनंजयला सही करायला लावली, ऑर्डर काढायला लावली। शेवटी प्रत्येकाची विचारधारा वेगवेगळी असते, प्रत्येक जण वेगवेगळा विचार करत असतो। ते संविधानाने तो अधिकार तुम्हाला मला दिलेला आहे, त्या खोलात मी जात नाही, कारण हे राजकीय व्यासपीठ नाही। जरूर राजकीय व्यासपीठामध्ये मी माझी भूमिका स्पष्टपणे तुमच्या समोर मांडेन।
मी काही लेचापेचा नाहीये, जी वस्तुस्थिती तो बोलणार आहे. तुमच्या तोंडावर एक बोलायचं आणि पाठीमागं तुमची पाठ फिरल्यावर दुसरं बोलायचं, तशा प्रकारची मी व्यक्ती नाहीये, हे पण आपण लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं माझं तुम्ही साधारण सगळ्या गोष्टी गेल्या 30-35 वर्षाच्या ऐकल्यानंतर तुम्हालाही वाटेल की बाबा ह्या लोकांना पण आता कुठंतरी संधी दिली पाहिजे आणि 80-85 वाल्यांनी आशीर्वाद देण्याचं काम केलं पाहिजे, सल्ला करण्याचं काम केलं पाहिजे, एवढीच माझी विनंती. त्याच्यामुळं मी अधिक त्याच्या संदर्भामध्ये बोलू इच्छित नाही. हिंदी भाषेतील आमचे अभिनेते गौरव चोपडा यांनी जीव माझे वडील. खरं तर शरद पवार यांना आरामाचा सल्ला देण्याची अजित पवारांची ही काय पहिलीच वेळ नाहीये. याआधी सुद्धा ज्यावेळेस अजित पवार यांनी बंड केलं आणि महायुतीच्या सरकारमध्ये म्हणजे शिवसेनेत आणि भाजपच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर मुख्यमंत्री पदाची त्यांनी शपथ घेतली आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि इतर नेत्यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. आणि हा शपथविधी सोहळा पार पडल्यानंतर काहीच दिवसांनी अजित पवार गटाचा एक मेळावा पार पडला आणि या मेळाव्यात अजित पवारांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला होता. बरीच टीका केली होती, सडकून टीका झाली होती यावेळेस. आणि त्यावेळेस सुद्धा अजित पवार यांनी असं वक्तव्य केलं होतं की तुमचं 82 वय झालं आहे, तुम्ही आता तरी थांबणार आहात की नाही, असं थेट वक्तव्य, असं थेट हे टीका जी आहे ती त्यांनी शरद पवार यांच्यावर केली होती. त्यानंतर सुद्धा या टीका किंवा हे जे वयोमानावरून या निवृत्तीच्या शरद पवारांच्या निवृत्तीवरून ही जी टीका आहे ती अजूनही सातत्यानं सुरू असल्याचं पाहायला मिळतं. त्याचबरोबर आता दुसरीकडे राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचं सुद्धा शिबिर पार पडलंय आणि या शिबिरातही शरद पवार गटातले जे आमदार आहेत त्यांनी अजित पवार गटाला आणि अजित पवार यांना सुद्धा कुठेतरी लक्ष केल्याचं पाहायला मिळालं. या शिबिर सुद्धा अजित पवार गटासोबत गेलेल्या, अजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांचा, मंत्र्यांचा गद्दार असा उल्लेख करण्यात आला. जितेंद्र आव्हाड असतील, जयंत पाटील असतील, शरद पवार गटातल्या अनेक आमदारांनी यावेळी अजित पवारांसह इतरांवर टीका केली आहे. हे जे शिबिर पार पडलं या शिबिराचं घोषवाक्य असं होतं ते म्हणजे ज्योत निष्ठेची, लोकशाहीच्या संरक्षणाची, असं हे घोषवाक्य होतं. खरं तर या घोषवाक्यावरूनच शरद पवार गटाचा रोख, या शिबिराचा रोख नेमका कुणाकडे असणार किंवा याचा उद्देश या शिबिराचा काय आहे हे स्पष्ट होतच होतं. आणि झालंही असंच की या शिबिरात जी भाषणं झाली त्या भाषणांमध्ये अजित पवार आणि गटाला टार्गेट करण्यात आलं होतं, त्यांच्यावर टीका झाली. आपण पाहिलंच की ही जी फूट पडली त्यावरून हे जे वक्तव्य वारंवार करण्यात आलं. जयंत पाटील असतील, जितेंद्र आव्हाड असतील, त्यांनी अजित पवार गटामधले छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधण्यात आला. हा मेळावा पार पडला. या मेळाव्यात स्वतः राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार सुद्धा उपस्थित होते, त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे असतील, सुप्रिया सुळे सुद्धा उपस्थित होते. आणि त्याच दरम्यान हे जी टीका टिप्पणी होताना पाहायला मिळाली. तर दुसरीकडे काल अजित पवार यांनी सुद्धा हे जे वक्तव्य आपण पाहिलं हे वक्तव्य थेट सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर केलं.